नाशिक प्रकरणानंतर राज्यातील आयटी कंपन्या सरकारच्या रडारवर आहेत। आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवर जबरदस्ती चालणार नाही। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी असे निर्देश दिलेत। कर्मचारी हिताच्या योजनांसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करा। सीएसआय प्रणालीचा वापर करून कर्मचाऱ्यांच्या तक्रारी नोंदवून घ्या। कामगार विभागाकडून लवकरच उपाययोजना केल्या जाणार। कर्मचाऱ्यांवर अचानक होणारा अन्याय, त्यामध्ये बऱ्याच आयटी कर्मचाऱ्यांना बोलवून फोर्सफुली त्यांचे राजीनामे घेणे, दुसरं त्यांना दाद मागायला जागा नसणे, त्या संदर्भात एक बैठक झाली आणि त्यांनी जी मागणी केली आहे की आयटी कर्मचाऱ्यांसाठी स्पेशल काहीतरी एक पॉलिसी असली पाहिजे दाद मागण्यासाठी। तर त्याबद्दल आम्ही एक अभ्यासगट स्थापन केला आहे आणि त्यांनी दाद कुठे मागावी, त्यांचे पगार कसे असावे, त्यांचे नोकरीचे नियमन कसे असावे याबद्दल स्वतंत्र कायदा नाही आहे। तर याबद्दल काही पॉलिसी असली पाहिजे का, यासाठी आम्ही स्वतंत्र